दर्शको नमस्कार. दर्शको, राजमुद्राच्या समाजमुद्रा या विशेष सत्रामध्ये मी डॉक्टर सुजित येवलीकर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे. दर्शको, समाजमुद्रामध्ये आपण नेहमीच मान्यवरांना बोलत असतो आणि त्यांच्याशी चर्चा करत असतो. तर आज आपल्या स्टुडिओमध्ये काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष महेश देशमुख सर आपल्यासोबत आलेले आहेत. 2008 पासून ते काँग्रेसमध्ये काम करत आहेत. कधी 2014ची लोकसभेची जबाबदारी असेल, हिंगोली नांदेडची जबाबदारी असेल किंवा 2024ची झालेली लोकसभेची जबाबदारी असेल, या जबाबदारी त्यांनी अतिशय चांगली आणि मोठ्या दिलाने पार पाडल्यामुळे पक्षाने त्यांना पावती दिली आणि आज ते शहर कार्याध्यक्ष आहेत. चला तर मग आपण त्यांच्याशी गप्पा मारूया. सर, आपलं स्वागत आहे. नमस्कार सर. तर सर, कसं गेलं आपलं 2024ची आपण निवडणूक कशी काढली, कशी आपली शेड्यूल होतं, कसं काम केलं आपण, विजयश्री खेचून आणला? निवडणुकीमध्ये ज्यावेळेस माननीय वसंतरावजी चव्हाण साहेबांनी पक्षाचा खासदारकीसाठीचा फॉर्म भरला, त्यावेळेपासून आमचे सर्व कार्यकर्ते फार मोठ्या दिलाने, मोठ्या हिमतीने म्हणावं लागेल, कामाला लागले. आम्ही सकाळी आपला सगळा कार्यक्रम आटपून साहेबांच्या प्रचारासाठी निघायचो. त्यांच्या कॉर्नर बैठका असो, त्यांच्यासाठी प्रचार फेरीचं आयोजन असो, त्यांच्यासाठी सभेचं आयोजन असो, ह्या सगळ्या गोष्टी, डोर टू डोर प्रचार असो, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही राबवून पूर्ण प्रचार यंत्रणा त्या ठिकाणी राबवली आम्ही. तर कार्याध्यक्ष आपण आहात, ही नियुक्ती कशी झाली आणि कोणी केली? नुकतीच माझी कार्याध्यक्षपदी नियुक्ती लोकसभा इलेक्शन झाल्यानंतर मागच्या आठवड्यामध्ये आमचे माननीय प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या हस्ते मुंबई येथे झाली. मागील झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये केलेल्या कामाची पावती असं मी या नियुक्तीकडे समजतो. कारण नांदेड उत्तर मतदारसंघामधून माननीय खासदार वसंतरावजी चव्हाण साहेबांना 40,000पेक्षा जास्त मतांची लीड या ठिकाणी मिळाली. त्या लीड मिळण्यामध्ये नांदेड शहराचा वाटा खूप मोठा आहे. या नांदेड शहरामधील जवळजवळ 4 प्रभागांमध्ये पूर्ण प्रचाराचं नियोजन मी या ठिकाणी केलं आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या पक्षाचे उमेदवार माननीय वसंतरावजी चव्हाण साहेबांना लीड मिळाली. एकीकडे वॉशिंग मशीन योजना सुरू आहे, दुसरीकडे मेगा भरती चालू आहे. आपण 2018ला पाहिली, 19ला पाहिली, 23-24मध्ये पण पाहिली. सगळीकडे कोलांटोड्या मारणे, पक्षांतर करणे. आजकाल MPSC UPSCच्या विद्यार्थ्यांनाही कळत नाही की नेमका नेता कोणत्या पक्षात आहे किंवा कोण मंत्री आहे. एवढं असताना आपण 2008 पासून एकनिष्ठ आहात, एकाच पक्षात आहात, यामागे काय राज आहे? आपल्यावर लहानपणापासूनच माझे वडील शिक्षक आहेत. वडील शिक्षक असल्यामुळे त्यांनी लहानपणापासूनच पुरोगामी विचारांचा पगडा माझ्यावर राहिलेला आहे. फुले शाहू आंबेडकरांचे विचार मी माझ्या वडिलांकडून लहानपणापासूनच ऐकत आलेलो आहे, पुस्तकांमध्ये ऐकलेलो आहे. त्यांचे विचार समाजातील तळागाळातील सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन काम करण्याचे आहेत. ते आपले समाज बांधव आहेत, समाज घटक आहेत, याच समाजामध्ये राहतात. या समाजामध्ये काम करत असताना जो पक्ष या सर्व समाजातील लोकांना न्याय देण्याचा विचार करतो, त्या पक्षाचे विचार हे एकमेव काँग्रेस पक्षामध्ये आहेत. आणि त्या विचारांशी फारकत घेणे किंवा त्या विचारांची प्रार्थना करणे हे माझ्या संस्कारांमध्ये नाही. त्यामुळे मी माझ्या पक्षाशी किंवा माझ्या विचारांशी तडजोड न करता मी काँग्रेस पक्षाचं काम करत राहिलेलं आहे. मागच्या 16 वर्षामध्ये आपण काँग्रेसकडून कोणती पदे भूषवली किंवा कोणतं कामं केलीत का, किंवा कुठले लोकप्रतिनिधी होतात का? आपला जो प्रवास आहे राजकीय, थोडक्यात आपण सांगू शकता का? मी माझं महाविद्यालयीन जीवन संपून नांदेडमध्ये आल्यानंतर मी काँग्रेस पक्षामध्ये काम करायला सुरुवात केली. काँग्रेस पक्षामध्ये काम करत असताना मी बूथ लेवलपासून काम केलं. आमचे देशाचे नेते, आत्ता सध्याचे विरोधी पक्षनेते आदरणीय राहुलजी गांधी साहेब यांनी त्यावेळी संकल्पना आणली होती की सामान्य कुटुंबातील लोक राजकारणात आली पाहिजे, त्यांनाही राजकारणामध्ये वाटा मिळाला पाहिजे. त्यामुळे त्यांनी यूथ काँग्रेसमध्ये इलेक्शनची प्रोसेस चालू केली. त्या इलेक्शनच्या प्रोसेसमध्ये बूथ लेवलपासून इलेक्शन होत वरच्या लेवलला जाता यायचं. बूथ लेवलला आम्ही संघटन केलं, युवक काँग्रेसची नोंदणी केली व सर्वप्रथम मी आमच्या बूथवरची म्हणजे तरोडा बुजुर्ग या बूथवरीलची इलेक्शन मी लढलो आणि तिथे बूथ अध्यक्ष म्हणून निवडून आलो. माझा प्रवास हा बूथ अध्यक्षापासून झालेला आहे. मी बूथ अध्यक्षानंतर मी विधानसभा लेवलची इलेक्शन लढलो, तेथे मी विधानसभा उपाध्यक्ष म्हणून काम केलं. त्या विधानसभा उपाध्यक्षामध्ये माझं काम चांगलं राहिल्यामुळे, मी विविध उपक्रम पक्षासाठी काम केल्यामुळे माझं प्रमोशन एकाच वर्षामध्ये लोकसभा सरचिटणीस म्हणून करण्यात आलं. त्यानंतर पुन्हा इलेक्शन झाले असता मी लोकसभा उपाध्यक्ष म्हणून युवक काँग्रेसचा निवडून आलो आणि ते काम करत असताना मला 2014च्या निवडणुकीमध्ये आमच्या राष्ट्रीय युवक काँग्रेसने एक प्रोजेक्ट हाती घेतला होता की युवकांना इलेक्शनमध्ये सक्रिय सहभागी करून घेण्यासाठी. त्यावेळेस मोदी साहेबांची मोठी लाट होती. त्या लाटेमध्ये
2 पायलट प्रोजेक्ट त्यांनी घेतले होते, नांदेड लोकसभा व हिंगोली लोकसभा. तर नांदेड लोकसभेच्या इलेक्शनचा कोऑर्डिनेटर म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली आणि ते काम करत असताना मला अभिमानानं सांगता येईल की तेव्हा महाराष्ट्रातील एकमेव 2 जागा निवडून आल्या होत्या, त्यापैकी नांदेड लोकसभेची एक जागा होती. छान छान, चांगलं काम आहे आपलं. आपण आत्ताच आपल्या पक्षश्रेष्ठींकडे नांदेड उत्तरसाठी अर्ज मागवला आहे आणि आपण ॲप्लिकेशनही दिलं आहे. तर काय विजन आहे आणि आपण नांदेड उत्तरमधून इच्छुक आहात का? हो, नक्कीच. एक राजकारणामध्ये काम करत असताना प्रत्येकाची अपेक्षा असते की आपण आपलं प्रमोशन व्हावं. त्याचप्रकारे माझीही अपेक्षा आहे आणि मला वाटते की नांदेड उत्तरमध्ये काम करण्याची खूप मोठी संधी या ठिकाणी आहे. नांदेड उत्तरमध्ये किंवा नांदेड शहरामध्ये विकास ज्या प्रकारे व्हायला पाहिजे तो विकास झाला नाही. तो विकास करण्यासाठी तळागाळातील लोकांची सेवा करण्याची संधी आपल्याला मिळावी आणि तो संधी मिळण्याचा एक मार्ग म्हणजे आपण राजकारणातील जर आमदार झालो तर आपल्याच भागातील लोकांचे प्रश्न आपण विधानसभेमध्ये कायदेमंडळामध्ये उपस्थित करून आपण ते प्रश्न सोडून घेण्यासाठी एक योग्य प्लॅटफॉर्म आपल्याला तिथे मिळेल, म्हणून मी आमच्या पक्षाकडे विधानसभेच्या उमेदवारीचा अर्ज केलेला आहे. सर, आपला नांदेड उत्तरमध्ये जवळपास 40च्या वर गावं पण येतात, नांदेड शहर येतं. आपला तिकडे जनसंपर्क कसा आहे आणि गावामध्ये आपला कंट्रोल कसा आहे? नांदेडमध्ये जवळपास 45पेक्षा जास्त खेडे येतात. प्रत्येक खेड्यामध्ये मागील जवळपास 15 ते 20 वर्षापासून मी काँग्रेस पक्षामध्ये काम करतो. बूथ लेवलपासून काम करतो. जवळपास आमचे युथ काँग्रेसचे इलेक्शन असो किंवा कुठल्याही प्रकारचे इलेक्शन असताना आम्ही बूथपर्यंतची नोंदणी आम्ही मागच्या 15 वर्षापासून करत आलेलो आहे. नांदेड शहरातील असो का नांदेड ग्रामीण भागातील प्रत्येक बूथवरचा कार्यकर्ता माझ्याशी डायरेक्ट कनेक्ट झालेला आहे. ते मला नावानिशी ओळखतात, मी त्यांना नावानिशी ओळखतो. त्याचे नंबर माझ्याकडे आहेत, माझे नंबर त्यांच्याशी आहेत. त्यांचे आप्तेष्टांचे आमचे संबंध आहेत, कौटुंबिक संबंध आहेत. आणि मी तर असं म्हणतो की नांदेडमधील बूथवरील सर्व कार्यकर्ते महिन्यातून एक वेळेस तरी आम्ही कमीत कमी एकमेकांना भेटतो, आमचे सुखदुःख वाटून घेतो. नुसतं राजकारणच म्हणून नाही, तर प्रत्येकाच्या सुखदुःखांमध्ये वैयक्तिक कारणामध्ये आम्ही सोबत असतो. त्यामुळे मोठा कार्यकर्ता वर्ग माझा आहे. माझी पक्षाला विनंती आहे की त्यांनी मला न्याय द्यावा. अच्छा, शहरामध्ये अनेक प्रभाग येतात, त्या प्रभागांमध्ये आपलं काम कसं आहे? नांदेड उत्तरमध्ये जवळजवळ 10 प्रभाग येतात. त्यापैकी तरोडा बुजुर्ग, तरोडा खुर्द, प्रभाग क्रमांक 5 जो भाग्यनगर आहे, प्रभाग क्रमांक 7 जो म्हणजे श्रीनगर आहे, या प्रभागामध्ये मी स्वतः राहतो. तरोडा बुजुर्ग माझं स्वतःचं गाव आहे. इथे काम करत असताना मागीलच लोकसभा इलेक्शनमध्ये तरोड्यातील पूर्ण 28 बूथचं नियोजन मी केलेलं आहे. त्या ठिकाणी बूथवरचे बूथ एजंट्स असो, तिथले पूर्ण प्रचार यंत्रणा असो का कुठलेही असो, ह्या सगळ्याचं नियोजन मी काटेकोरपणे केलं आणि त्या ठिकाणी आम्हाला मोठ्या प्रमाणात यश येऊन 2000पेक्षा जास्त मताची एका प्रभागातून लीड आम्हाला काँग्रेस पक्षाचे उमेदवार माननीय खासदार वसंतरावजी चव्हाण साहेबांना मिळालेली आहे. बरं, आत्ताचे विद्यमान आमदार बालाजी कल्याणकर हे शिंदे गटात आहेत. शिवसेनेकडून ते विजयी झाले होते. त्यांचं मागील 5 वर्षाचा आलेख पाहता 2.5 वर्ष ते महायुतीमध्ये आहेत. त्यांचं जे 2.5 वर्षाचं काम आहे किंवा 5 वर्षाचं काम आहे, यावर आपलं काय मत आहे? शिंदे सरकार बनलं कोणत्या बेसिसवर हे आपल्याला माहीत आहे. ज्या माननीय राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी ज्या विश्वासाने आपले जे विद्यमान आमदार आहेत त्यांना पक्षाचं तिकीट देऊन निवडून आणलं, त्या पक्षाशी त्या घराशी माननीय आपले विद्यमान आमदार यांनी गद्दारी केली. एका गद्दाराबद्दल आपण काय बोलावं, त्यांची गद्दारीच त्यांचं कर्तृत्व सांगून जाते. तरी पण ते लोकप्रतिनिधी आहेत. त्यांनी अस्ना नदीवर पूल देखील आणला होता. बरेच त्यांचे कामंही चालू आहेत. बऱ्याच आपण प्रेस नोट पाहतो, पेपरला त्यांच्या बातम्या येतात, निधी येत असतो. तर कुठलं त्यांचं काम शिल्लक राहिलं आहे का किंवा कुठला अनुशेष बाकी आहे आपल्याला? आपण बघितलं असेल, माननीय आमदारांनी फक्त प्रेस नोटमध्ये येणे आणि प्रेसच्या माध्यमातूनच जाहिरातीवर खर्च करणे इतकंच काम झालेलं आपल्याला दिसते. अस्ना नदीवरचा पूल तुम्ही बघितला नाही, मी बघितला नाही, उद्घाटन झालं असं म्हणतात. पेपरमध्ये फोटो बघतो पण पूल काय अजून बघायला मिळाला नाही. रोडवर रोड करणे, आपण बघितलं असेल, एअरपोर्टचा रोड खूप चांगला रोड असतानासुद्धा त्या जागचा निधी जर जिथे खरंच गरज आहे अशा ठिकाणी त्या निधीचे जर विनियोग झाला असता तर चांगलं झालं असतं. तो निधी तिथं का गेला हा एक संशोधनाचा विषय आहे. मी आपल्या माध्यमातून माननीय आमदारांना मी विनंती करतो की त्यांनी जो काही काम केलं आहे, ते म्हणतात आम्ही खूप मोठ्या प्रमाणात निधी या ठिकाणी आणलेला आहे, तर त्यांनी या कामाची श्वेतपत्रिका काढावी आणि जनतेसमोर ठेवावी.
याशिवाय सर असं आहे की ग्रामीण भागामध्ये आपण बघितलं असेल, वाडीच्या ग्रामीण रुग्णालयाचं उद्घाटन झालं. ते रुग्णालय अजूनही त्या चालूच्याच अवस्थेमध्ये आहे. रुग्णाला त्याचा फायदा कधी मिळणार? लिमगावपर्यंत जाणारा रोडचा आपण कंडिशन बघितली असेल, तो रोड अजून आहे तसाच आहे. आपण इथून आपल्याला पुण्याला जाण्यासाठी जो वेळ लागतो, जो त्रास भोगावा लागतो, त्यामुळे ग्रामीण भागातील जनता, शहरातील जनता खूप त्रस्त आहे. शहरातील रस्ते, काल आपण बघितलं असेल की शहरामध्ये काल एक झाडपून एक निष्पाप बालक वारला, त्याला जिम्मेदार कोण आहे? आमदार साहेबांनी या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यांचं त्यापेक्षा आपण मी किती कोटीची कामं आणली आणि त्याची जाहिरात कशी करणार, याच्यावरच त्यांचा सगळ्यात जास्त भर दिसतोय. आज निळा ते आलेगाव रोडचं काय अवस्था आहे? आपल्याला परभणीकडे जायचं असेल तर जाण्यासाठी इथून आपला जिल्हा पार करेपर्यंत जितका वेळ लागतो तितक्या वेळामध्ये माणूस परभणीला पोहोचते. त्या रोडची खूप मोठी अवस्था आहे. कासारखेडा साईडला ग्रामीण भागामध्ये अंतर्गत रस्त्यांची व्यवस्था नाही. तुम्ही काही केलेल्या कामांची चकचक रोड जे ऑलरेडी होते त्याच्यावर रोड करून त्या गोष्टीची जरा जाहिरात करणार असाल तर जनता खूप त्रस्त झालेली आहे. त्यांच्यावर खूप प्रचंड नाराजी महाविकास आघाडीतर्फे असो का सामान्य जनतेची या युती सरकारवर आपल्या असलेल्या विद्यमान आमदारांवर आहे. मला आपल्या माध्यमातून मी युती सरकारच्या कोणत्याही नेत्यांना, विद्यमान आमदार असतील किंवा युतीमधील घटक पक्ष असलेले अजित पवार गटाचे कोणी नेते असतील, शिवसेनेचे कोणते नेते असतील, शिंदे गटाचे किंवा भाजपाचे कोणतेही कार्यकर्ते नेते असतील, त्यांना मी काँग्रेस पक्षातर्फे, महाविकास आघाडीतर्फे ओपन चॅलेंज देतो की त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर आमच्याशी बातचीत करण्यासाठी, डिबेट करण्यासाठी यावे. त्यांनी सांगावं, स्टेज त्यांचा असेल, माईक त्यांचा असेल, डिबेट करण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित राहू. या ठिकाणी मी त्यांना हे ओपन चॅलेंज देतो. आपण युवा उद्योजक देखील आहात आणि सोबतच राजकारणी पण आहात, तर आपण युवांसाठी किंवा उद्योजकांमध्ये कसं आपलं काम असतं? खरं आहे आपलं. मी ग्रामीण भागातील आपल्या शेतकऱ्यांसाठी 2008मध्येच मी ॲग्रिकल्चर पोस्ट ग्रॅज्युएट असल्यामुळे मला शेती क्षेत्रामध्ये काम करण्याची पूर्वीपासूनच आवड होती. त्यामुळे मी पश्चिम महाराष्ट्रामध्ये फिरत असताना आपण तिकडे सहकाराचं जाळं मोठ्या प्रमाणात पाहिलं. तिथं सहकाराच्या माध्यमातून दूध उद्योग खूप मोठ्या प्रमाणात पसरला आणि त्या दूध उद्योगाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी उन्नत झाला, त्यांच्याकडे आर्थिक आवक चांगली राहिली व त्यांचं राहणीमान सुधारलं. तेच उद्दिष्ट मनात ठेवून मी 2008मध्ये नांदेडमध्ये एक छोट्याशा डेअरी प्लॅन्टची सुरुवात केली. आज तो डेअरी प्लॅन्ट आम्ही 1000 लिटर कलेक्शनपासून चिलिंगचा प्लॅन्ट आहे तो चालू केलेला, तो आज 30,000 लिटरपर्यंत जातो. आज जवळजवळ नांदेडमध्ये 10 ते 15,000 शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की कोविडच्या काळामध्ये, कोरोनाच्या अत्यंत बिकट काळामध्ये सुद्धा आमचा तो प्लॅन्ट एकही दिवस बंद नव्हता. शेतकऱ्यांना 10व्या दिवशी त्यामध्ये पैसे मिळायचे. देशातली सगळ्यात मोठी डेअरी मदर डेअरीसोबत आमचं टायअप आहे. त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची सेवा करण्याचं मला संधी मिळते. शेतकऱ्यांचे जनावरं देणं असो, त्यांचं वॅक्सिनेशन असो, त्यांचे अवेअरनेस कॅम्पेन असो, शेतीविषयी मार्गदर्शन असो, असे विविध काम करण्याचा मला त्यामध्ये संधी मिळते. याच्यामध्ये मला आनंद आहे. सर, आपण डेअरीचं बोललात. डेअरी आली म्हणजे शेतकरी आला, तर शेतीचे प्रश्न देखील आले. तर काय वाटतं आपल्याला, शेतकऱ्यांना जो दर मिळतो दुधाचा, तो ॲक्च्युअल किती राहायला पाहिजे? गाई म्हशीचा खर्च किती आहे? आणि सरकारने किती रुपये जर रेट दिला तो शेतकऱ्यांना परवडेल, जेणेकरून आपल्याला शेतकरी आत्महत्या थांबवता येतील? आपल्याला काय वाटतं? खरंच केवळ दूध दराचाच प्रश्न नाही, तर शेतकऱ्यांच्या मालाला उचित भाव मिळाला पाहिजे, हा खूप मोठा प्रश्न आहे. आपले हरित क्रांतीचे जनक MS स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली स्वामीनाथन आयोग नेमला गेला. त्या स्वामीनाथन आयोगाचे जे मिनिमम गॅरंटीड प्राईस म्हणजे MSP हे जे आहे त्यांनी जे ठरवलेलं आहे ते MSP लागू केली पाहिजे. ते MSP लागू केली तर शेतकऱ्याला उत्पादन आधारित खर्चावर त्याचा परतावा मिळेल, तरच शेतकरी जगू शकेल. आणि शेतकरी जगला तर आपण जगू. कारण जगाचा पोशिंदा हा शेतकरी आहे. दुधाच्या दरात म्हणत असाल तर शासनाने आत्ताच दूध भुकटी आयात करण्याचा निर्णय घेतो, कधी बंद करण्याचा निर्णय घेतो. आपल्याकडे दुधाचं सरप्लस असतं. या कारणामुळे शेतकऱ्याच्या दुधाला अनियमित दर मिळतो, पण त्याचा जो उत्पादन खर्च आहे दुधाचा तो तेवढाच असतो, हालाकी वाढत जातो. त्यामुळे मला शासनाला अशी विनंती आहे की दुधाचे दर हे स्थिर ठेवून, विक्रीचे दर स्थिर ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना कमीत कमी 50 रुपये लिटर या दराने जर शेतकऱ्यांना दुधाची किंमत मिळाली तर शेतकरी चांगल्या प्रकारे दुधाचं उत्पादन घेऊ शकतात. म्हणजे आत्ता सर किती रुपये रेट आहे दुधाला? आत्ता साधारण 38 ते 40 रुपये पर लिटर दुधाचा दर मिळतो. दूध 80 रुपये लिटर 80 रुपये लिटर मिळतो. यामध्ये जे मोठे कारखानदार आहेत, ते कारखानदार किंवा डेअरी मोठे जे प्रोसेसिंग याच्यावाले आहेत ते त्याच्यामध्ये फायदा घेतात. जे मिडलमॅन आहेत, जे व्यापारी आहेत, त्याच्यामध्ये जास्त फायदा होतो. जे दुधाचा उत्पादक शेतकरी आहे त्याला त्याचा फायदा मोठ्या प्रमाणात होत नाही. डेअरीच्या माध्यमातून कृषी आणि शेती आणि शेतमजूर
या क्षेत्राशी आपल्या किती लोकांचा संबंध येतो? साधारण 15,000 लोकांपर्यंत आपल्या डेअरीच्या माध्यमातून या ठिकाणी संबंध आलेला आहे. नांदेड शहरातीलच किंवा नांदेड उत्तरमधूनच नाही तर नांदेड जिल्ह्यातील व नांदेड जिल्ह्याबाहेरील शेतकऱ्यांशी माझा प्रत्यक्ष संबंध आहे. त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी आम्ही काम करतो, त्यांची राहणीमान सुधारण्यासाठी, त्यांचं शिक्षणाचा दर सुधारण्यासाठी, त्यांचा आरोग्याचा दर सुधारण्यासाठी आम्ही काम करत असतो. या माध्यमातून काम करण्याची संधी मला मिळते. भविष्यात जर आपल्याला काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली तर आपलं नांदेड उत्तरबद्दल काय व्हिजन असेल? आपण काय इथं विकासाची गंगा कशी आणणार? नांदेड उत्तर हे किंवा नांदेड शहर हे गुरु गोविंद सिंगाच्या पावन स्पर्शानं पुनीत झालेलं शहर आहे. नांदेडमध्ये काम करण्याची खूप मोठी संधी आहे. नांदेडमध्ये शिक्षणाचा खूप मोठा इंडस्ट्री नांदेडमध्ये आलेली आहे. मेडिकल इंडस्ट्री खूप मोठी आलेली आहे. या शिक्षणाच्या इंडस्ट्रीला पायाभूत सुविधा देण्याचा प्रयत्न माझा आमदारकीच्या माध्यमातून राहील. जसे की चांगले रोड्स, स्वच्छ पाणी, स्वच्छ एरिया व रोजगार आणण्यासाठी नवीन इंडस्ट्रीज आपल्या या ठिकाणी आल्या पाहिजे. कारण उद्योग आला तर ॲटोमॅटिकली इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी येईल. इन्व्हेस्टमेंट आली तर मोठे उद्योगपती या ठिकाणी येतील, मोठे मोठे मॉल्स येतील, मोठ्या मोठ्या सुविधा या ठिकाणी येतील आणि त्या सुविधांचा फायदा नक्कीच माझ्या नांदेड उत्तर मतदारसंघातील सर्व जनतेला होईल. पक्ष लेवलला आपली जी बांधणी आहे किंवा आपला जो काँग्रेस पक्ष नांदेड जिल्ह्यात काम करतो, तर आता आम्ही असं ऐकले की काही माजी खासदार किंवा माजी मंत्री देखील वापस घरवापसी करण्याचे इच्छुक आहेत, तर त्यांना तुम्ही काँग्रेसमध्ये परत घेणार आहेत का? आता मी एका खालच्या लेवलला काम करायला सामान्य कार्यकर्ता आहे. हे करत असताना एवढं मोठं डिसिजन किंवा एवढ्या मोठ्या लेवलला बोलणं माझं उचित होणार नाही. हा निर्णय प्रदेशाध्यक्षांच्या लेवलला होतो किंवा राष्ट्रीय लेवलला होईल. पण आज मी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून आमच्या ज्या लोकांनी मागील इलेक्शनमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचं काम केलं, त्यांचा एक प्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी बोलू शकतो. ज्या लोकांनी निष्ठावंतांनी काँग्रेसमध्ये काम केलं त्या निष्ठावंतांना न्याय द्यायचं काम मी आपल्या माध्यमातून मी आमच्या पक्षश्रेष्ठींकडे करतो. ज्या लोकांनी जीवाचं रान करून काँग्रेस पक्षाच्या मागे उभे राहिले, जे कार्यकर्ते उभे राहिले, त्या लोकांवर अन्याय होईल अशी गोष्ट करू नये अशी विनंती मी आपल्या माध्यमातून आमच्या पक्षश्रेष्ठींकडे करतो. एकीकडे बेरोजगारी खूप जास्त आहे आणि रोजगार मिळावा म्हणून लोक खूप अभ्यास करत आहेत. पहाटे 4ला विद्यार्थी उठून बसतात. एखाद्या आपण क्लासरूममध्ये गेलो, अभ्यासिकामध्ये गेलो तर तिथं 200 विद्यार्थी आपल्याला पहाटे 3 वाजता दिसतील. ही नांदेडची खरी परिस्थिती आहे आणि पिन ड्रॉप सायलेन्स तिथं असतं. हे असताना दुसरीकडे पेपरफुटी आहे. किंवा मग आपण UPSCचं प्रकरण बघितलं. पूजा खेडकर जी आहे ती आज दुबईला गेली की काय हे पण कोणाला माहीत नाही. आणि एकीकडे MPSC घोटाळा होतो, तलाठीचे पेपर फुटतात, नीटचे पण घोटाळे होतात. तर आपल्याला काय वाटतं, याच्यामध्ये राज्य सरकार इन्व्हॉल्व आहे का केंद्र सरकार आहे का दोन्ही पण? कसं वाटतं आपल्याला? एकेकाळी सर आपल्या माहितीसाठी सांगतो, UPSCचा ॲस्पिरंट मी सुद्धा होतो. मी कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेसचे एक्झाम दिले आहेत. कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस थ्रू किंवा NCC डायरेक्ट भरती थ्रू मी 3 इंटरव्ह्यू पण दिले आहेत. MPSCचा सुद्धा मी अभ्यास केलेला आहे. वेळोवेळी काही मार्कांनी गेलेला आहे. कारण तिथे एका मार्काचं काय महत्त्व असते माझ्यापेक्षा जास्त दुसरं कोणाला जाणू शकणार नाही. एका मार्कामुळे जेव्हा पोस्ट जाते तेव्हा काय दुःख होतं, त्या विद्यार्थ्यांना काय दुःख होतं आणि त्याचा राग काय असतो ते आपल्याला माहीत. आणि तेव्हा जर आपल्याला कळालं की हा पेपर फुटलेला होता तर त्याच्यापेक्षा मोठी प्रार्थना एखाद्या विद्यार्थ्याची विद्येची होऊच शकत नाही. मला या ठिकाणी वाटतं की याच्यामध्ये खूप मोठं रॅकेट आहे. यामध्ये धनदांडगे इन्व्हॉल्व आहेत. त्यांना त्यांची मुलं अधिकारी करायचे आहेत, डॉक्टर्स करायचे आहेत, इंजिनियर्स करायचे आहेत. पण जो शेतकऱ्याचा मुलगा कर्ज काढून एक शेतकरी कर्ज काढून आज 1-1 लाख रुपयाची नांदेडसारख्या ठिकाणी फीज भरतो. ती फीज भरत असताना त्याच्या डोळ्यामध्ये जे अश्रू असतात आणि ते अश्रू पुसताना न पुसता येणारं सरकार जर पेपरफुटी करत असेल आणि धनदांडग्याच्या विद्यार्थ्यांना मुलांना जर आज मोठ्या पदावर बसवत असेल तर त्याच्या एवढी मोठी शोकांतिका आज नाही आहे. ही राज्यघटनेचा अवमान आहे असं म्हटलं जातं. ते कुठंतरी थांबलं पाहिजे. आणि माझा आज सरळ आरोप आहे की यामध्ये केंद्र व राज्य दोन्ही सरकार बरोबरीने सामील आहेत. ही गोष्ट थांबली पाहिजे. कारण आपण आपल्या देशाच्या भविष्याशी खेळ करतोय, लोकांच्या आरोग्याशी खेळ करतोय, पूर्ण समाजव्यवस्थेशी खेळ करतोय. तो खेळ थांबला पाहिजे. आणि जे गोरगरीब लोक सकाळी 4 वाजल्या, तुम्ही म्हणताय 3 वाजल्यापासून अभ्यास करतात, मी सुद्धा 15-16 तास अभ्यास केलेला आहे, राज्यघटनेचा अभ्यास केलेला आहे. ह्या ठिकाणी हे होत असताना जर हे होत असेल
तर ही गोष्ट तात्काळ थांबली पाहिजे आणि जे कोणी यामध्ये दोषी असतील त्याला कडीची कडी सजा झाली पाहिजे. जरांगे फॅक्टर खूप गाजत आहे आणि मराठवाड्यामध्ये जास्त आहे, त्यात आपण मराठवाड्यातच आहोत. तर जरांगे पाटलाच्या आंदोलनाला आपला पाठिंबा आहे का, किंवा आपली काय मत आहे? जरांगे पाटलाच्या आंदोलनाला एक या समाजात राहणारा घटक, त्या समाजाचा घटक, मराठा समाजाचा घटक म्हणून माझा पाठिंबा आहे. कारण मराठा समाज आपण पाहिला असेल मागच्या 50-60 वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भरडला गेलेला आहे. त्या समाजाची ज्या प्रकारे उन्नती व्हायला पाहिजे त्या प्रकारे झाली नाही. आर्थिक उन्नती नाही, शैक्षणिक उन्नती नाही, सामाजिक स्तरावर उन्नती नाही आहे. तो समाज मेन स्ट्रीममध्ये आणायचा असेल तर त्या समाजाचं आरक्षणाच्या माध्यमातून आलं पाहिजे. माझी केंद्र शासनाला व राज्य शासनाला विनंती आहे की त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य कराव्यात. आपल्याला ओबीसीमध्ये त्यांची मागणी आहे, ओबीसीमध्ये घ्यायला जर सिलिंगची अडचण असेल 50%ची तर शासन आपलंच आहे, केंद्र शासन आपलं आहे. आपण केंद्र शासनाला विनंती करावी 50%ची अट शिथिल करून 50%च्या वर घेऊन त्यांना ओबीसीमध्ये घ्यावं. महत्त्वाच्या मुद्द्यासाठी रात्री 2 वाजता, पहाटे 4 वाजता कोर्ट उघडलेलं आपण पाहिलेलं आहे. अनेक आमदार पळून जातात, गुवाहाटी मार्गे गोव्याला येतात, त्यांच्यासाठी पण विधिमंडळ चालू असतं. पहाटे 6ला काही मोठ्या नेत्यांचे राजीनामे स्वीकारले जातात, शपथविधी होतात, शपथविधी पण होतात. पहाटेचा शपथविधी जगजाहीर आहे. असं असताना केंद्र आणि राज्य सरकारची कुठंतरी उदासीनता वाटते का? कारण की जरांगे साहेब खूप मोठं आंदोलन करत आहेत, त्यांचं आरोग्य देखील आता बिघडत चाललेलं आहे. सारखं उपाशी राहणं त्यांच्या लिव्हरसाठी, किडनीसाठी धोकादायक आहे. आणि एवढा मोठा हिरा जर त्याला काही कमी जास्त झालं तर समाजाचा उद्रेक देखील होऊ शकतो. तर सरकारची जी उदासीनता आहे किंवा विरोधी पक्ष म्हणून जे महाविकास आघाडीचं जे काम आहे, हे दोन्ही आपल्याला कमी वाटतं का कुठं काम करताना? या ठिकाणी ज्यांनी रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला पाहिजे, जे जिम्मेदार आहेत, माझी केंद्र व राज्य दोन्ही सरकारांना विनंती आहे की आज महाराष्ट्रातील एवढा मोठा समाज रस्त्यावर उतरून जर आंदोलन करत असेल तर त्याच्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहिलं गेलं पाहिजे. ते आंदोलन करतायत तर ते काय AC मध्ये बसून किंवा कारमध्ये बसून किंवा बंगल्यामध्ये बसून आंदोलन करत नाही, ते रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. त्यांचे प्रतिनिधी म्हणून मनोजदादा जरांगे 20-20 दिवस, 15-15 दिवस उपाशी राहून उपोषण करत आहेत. तर त्याच्याकडे खूप सकारात्मक दृष्टीनं एक संवेदनशील सरकार म्हणून आपण त्याच्याकडे पाहिलं गेलं पाहिजे. संवेदना त्याच्या जाणून घेतल्या पाहिजे, त्याच्यातून तोडगा निघाला गेला पाहिजे. जर सरकार याकडे पाहत नसेल तर सरकारला केवळ राजकारण करायचं आहे. या एकीकडे मनोजदादा जरांगे उपोषण करत असताना त्यांच्याच सरकारमधील मंत्री जर त्यांच्यावर टीका करत असतील तर तुम्ही त्यांच्या जखमेवर फुंकर घालण्यापेक्षा जखमेवर मीठ चोळण्याचं काम या ठिकाणी सरकारकडून वेळोवेळी झालेलं आहे. ते पूर्ण झालेलं काम समाज, महाराष्ट्रातील सगळी जनता, ओबीसीचे बांधवसुद्धा बघत आहेत. आज ओबीसी व मराठ्यामध्ये भांडणं लावण्याचं काम ह्या सरकारच्या माध्यमातून, त्यांच्या मंत्र्यांच्या माध्यमातून होत आहे. माझी सरकारला विनंती आहे की आपण हे एका उभं टाकला म्हणून दुसरा उभं करून त्याला काउंटर करण्यापेक्षा जो समाज आज न्याय मागत आहे त्या समाजाला न्याय देण्यासाठी काय आपल्या घटनेमध्ये उपाययोजना आहे, त्या घटनेमधील उपाययोजनांचा आधार घेऊन कुठल्याही समाजावर अन्याय न होता आपण त्यांना न्याय द्यावा, त्यांना ओबीसीमधून आरक्षण द्यावं. मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे त्याच्यामध्ये घटनेमध्ये तरतूद नाही आहे तर केंद्र शासन आपलं आहे, सत्ता आपल्याकडं आहे. आपण घटना दुरुस्तीचं विधेयक आणावं. त्याला विरोधी पक्ष म्हणून आम्ही, महाविकास आघाडी म्हणून आम्ही त्यांना, आमची महाविकास आघाडी त्यांना मदत करेल. आत्ताच मागे शरद पवार साहेबांनी स्टेटमेंट केलं, निर्णय घ्यायचा अधिकार हा शासनाचा आहे, शासनाने निर्णय घ्यावा. तो जर निर्णय योग्य असेल त्या योग्य निर्णयाला महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शरद पवार गट, उद्धव ठाकरे गट, शिवसेना असेल त्याला पाठिंबा देईल. पण या शासनाला या ठिकाणी निर्णय घ्यायचा नाही, हा प्रश्न भिजत ठेवायचा आहे, महाराष्ट्र जाळत ठेवायचा आहे आणि याच्यातून मोठ्या सामाजिक सलोखा बिघडून त्याची आपली पोळी भाजून घेण्याचं काम या मराठा आरक्षणाच्या माध्यमातून भाजप सरकारला, युती सरकारला करायचं आहे, अशी आमची धारणा आहे. काल परवाच बजेट आपण पाहिलं, त्यामध्ये 46,000 कोटी एका राज्याला मिळाले, उत्तर प्रदेशला 17 ते 18,000 कोटी आंध्र प्रदेशला मिळाले. महाराष्ट्राच्या वाट्याला मात्र काही आलं नाही. तर केंद्र सरकार हे सगळ्या राज्यांचा वडील असतो, बाप असतो. मग हे महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये दुजाभाव का बरं घेत असेल? केंद्र शासनाने ही वडिलकीची भूमिका निभावली पाहिजे. केंद्र शासनाने वडील आणि आई दोन्ही आहे. त्याला असलेले 28 मुलं आहेत. त्या 28 मुलांना त्यांना आपल्या स्वतःच्या लेकराप्रमाणे वागवावे. पण कालचं जर आपण बजेट बघितलं तर महाराष्ट्राला सापत्न वागणूक दिली. महाराष्ट्र हे सवतीचं लेकरू आहे की काय असं वाटण्या इतपत ते बजेट होतं.
हालाकी महाराष्ट्रातून केंद्र शासनाला सर्वात जास्त GST हा पूर्ण भारतातून महाराष्ट्रातून जातो, मुंबईतून जातो. पण मुंबईला महाराष्ट्राला सपात्न वागणूक देण्याचं काम या केंद्र शासनाने केलेलं आहे. आपण बघतो की आज हे केंद्र शासन कुबड्यावर आहे. एकीकडे चंद्रबाबू आहेत, एकीकडे आपले अंकल आहेत बिहारचे. ते किती दिवस त्यांच्यासोबत राहतील माहीत नाही, पण आज त्यांना खुश करण्यासाठी, त्यांचं लागून चालन करण्यासाठी केंद्र शासनानं त्यांना देऊन महाराष्ट्रावर खूप घोर अन्याय केलेला आहे. आम्ही परवाच या महाराष्ट्र द्वेषी अर्थसंकल्पाच्या विरोधामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खूप मोठं आंदोलन केलं. जर हे महाराष्ट्रावरचा अन्याय जर थांबला नाही तर आम्ही हे आंदोलन दिल्लीपर्यंत नेण्याचं ठरवलेलं आहे. महाराष्ट्रातला मीडिया असं बाजू मांडताना दिसत नाही किंवा कुठल्याही प्रकारचं आपल्याला नागरिकांनाही प्रबोधन होताना दिसत नाही. आणि नागरिकही कुठंतरी जे काय पेपरफुटी आहे, जे काय चाललेलं आहे, पळवापळवी असेल किंवा जे काय अराजकता चालली आहे, महागाई आहे, बेरोजगारी आहे, याच्यावर कोणीच बोलताना दिसत नाही. नागरिकांना हे सगळं मान्य आहे का असं तुम्हाला वाटतं? आज आपल्या माध्यमातून मी खूप रिस्पेक्टनी मीडियाला विनंती करतो की आपल्या लोकशाहीचा, आपल्या संविधानाचा चौथा स्तंभ म्हणून त्यांनी कुठल्याही दबावाला बळी न पडता जे काही चाललं आहे ते समाजासमोर मांडण्याची गरज आहे. आपण पाहतो समाज एक सामान्य मध्यमवर्गीय माणूस, चाकरमानी माणूस, शेतकरी माणूस, त्याला आपल्या दररोजचं पोट भरण्याचं काम असते. तो प्रत्येक माणूस जाऊन त्या बजेटमध्ये जाऊन बघू शकत नाही की बजेटमध्ये महाराष्ट्राला मला काय मिळालं. हे सांगण्याचं काम हे सन्माननीय मीडियाचं आहे, सन्माननीय पत्रकारांचं आहे, सन्माननीय इलेक्ट्रॉनिक मीडियाचं आहे. त्यांनी ह्या सामान्य माणसाचा आवाज म्हणून आपण तो उठवावा. त्या आवाजाला कोणी दबाव आणत असेल, कुठलं प्रेशर येत असेल तर त्यासोबत महाविकास आघाडी, काँग्रेस पक्ष नेहमी आहे. त्या दबावाला कुठलेच बळी न पडता त्यांनी सामान्य माणसाचे प्रश्न ज्वलंतपणे मांडावेत अशी मी त्यांना विनंती करतो. जशी शैक्षणिक, आर्थिक, कृषी अनेक विषयावर चर्चा केली. शेवटचा एक प्रश्न मी विचारतो की आपल्याला जर संधी मिळाली तर आपलं काय विजन असेल आणि आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपण जनतेला काय आवाहन करसाल नांदेड उत्तरच्या? मी आपल्या माध्यमातून नांदेड उत्तरच्या जनतेला एवढंच आवाहन करतो की आपला एक भूमिपुत्र म्हणून जर मला पक्षाने संधी दिली तर नांदेड उत्तरचा भूमिपुत्र या नात्याने नांदेड उत्तर हा मतदारसंघ आमच्या सर्वांचे आदर्श, महाराष्ट्राचे राजकीय भीष्मपितामह असलेले माननीय शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या विजनप्रमाणे नांदेड उत्तर मतदारसंघ हा बारामती करण्याचा माझा प्रयत्न राहील. त्या ठिकाणी शैक्षणिक विकास, आर्थिक विकास, औद्योगिक विकास, त्या ठिकाणी असलेला सामाजिक विकास आणि संपूर्ण जीवनमान नांदेड उत्तर मतदारसंघातील युवकांचं, शेतकऱ्यांचं, महिला भगिनींचं आणि युवतींचं वाढवण्यासाठी जे काही करण्याची आवश्यकता असेल ते मी औद्योगिक कंपन्या आणण्याच्या माध्यमातून, शैक्षणिक धोरण आणण्याच्या माध्यमातून, नवीन शैक्षणिक संस्था आणण्याच्या माध्यमातून करण्याचा पूर्ण प्रयत्न करेल आणि माझ्या पदाला न्याय द्यायचा मी प्रयत्न करेल. सर, आपण आम्हाला स्टुडिओमध्ये आलात, वेळ दिलात, आमच्याशी बातचीत केली, यासाठी मी आपल्या राजमुद्रातर्फे आभारी आहे सर. धन्यवाद. धन्यवाद. आपण मला या ठिकाणी माझा प्रश्न मांडण्याचे, माझे विचार मांडण्याची संधी दिलीत त्याबद्दल मी माझ्यातर्फे आपला खूप खूप आभारी आहे. तर दर्शको, हे होते युवा उद्योजक तसेच काँग्रेसचे कार्याध्यक्ष महेश देशमुख सर. यांच्याशी आपण आत्ताच बातचीत केली. नांदेड उत्तर संदर्भात त्यांनी अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या, त्यांचं विजन स्पष्ट केलं आणि परखड पद्धतीने प्रत्येक प्रश्नाची त्यांनी सखोल उत्तरं दिली. जरांगे पाटलांना देखील त्यांचा पाठिंबा आहे महाविकास आघाडीकडून, हे देखील त्यांनी स्पष्ट केलं. दर्शको, ही मुलाखत कशी वाटली आम्हाला जरूर कळवा. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. आणि इथेच मी आपली रजा घेतो. कुठेही जाऊ नका, बघत राहा फक्त आणि फक्त राजमुद्रा न्यूज लाईव्ह. धन्यवाद.